हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे। आज आहे गुढीपाडवा, तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर सकाळची वेळ आहे आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे। फक्त आता 7 वाजले असते सकाळचे आणि युवेन पण आज लवकर उठला होता। मी लवकर उठले की माझ्या मागे सुटतो तो। तर से हाय। तर हे बघा, मी इथे कपडे काढून ठेवलेले आहे। तर मी ही साडी घालणार आहे काठपदरची आणि युवेनसाठी सुद्धा एक कुर्ता काढून घेतलेला आहे। युवेनच्या बाबासाठी पण काढलेला आहे। मी पटकन आता रेडी होते कारण त्याचे बाबा येतील आता आणि त्यांना ब्रेकफास्ट देऊन परत त्यांना जायचं सुद्धा आहे। आणि त्याचे बाबा ड्रेस चेंज करते की नाही माहीत नाही, कारण ड्युटीला जायचं आहे त्यांना लवकर। तर चला मी पटकन रेडी होते। तर बघा, इथे मी साडी वेअर केलेली आहे आणि युवेनला सुद्धा ड्रेस घालून दिलेला आहे। सोबतच थोडं सामान सुद्धा काढून घेतलेलं आहे पूजेचं, त्याचे बाबा अजून यायचे आहे। तर हे बघा, इथे गडवा वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे मी, फुलं वगैरे काढून घेतलेले आहे। तर हे बघा, आमचं मंदिर पास सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे, सगळं पडून गेलं ते। तर त्याला परत व्यवस्थित करायचं आहे, दुसरा पेपर वगैरे लावून। तर सगळं आता इतकं खराब दिसून राहिलेलं आहे ते, पण वेळ नाही मिळत आहे त्यांना। तर ते म्हटले की संडे वगैरे पाहून व्यवस्थित करून घेऊया आपण। तर हे बघा, मी इथे छान गडव्याला असं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे, पूजेचं सामान काढलेलं आहे। आणि युवेनचे बाबा आले आणि जायला त्यांना वेळ होता ड्युटीला, त्याच्यामुळे आम्ही पट्टपट्ट करून घेत आहे। तर आम्हाला जो उसाचा जो दांडू असतो किंवा दुसरा बांबू जो असतो, दांडूने बांबू, तो काही मिळाला नाही। तर वेळेवर आम्ही मग काय केलं, पडद्याचं जे असते पाईप त्यालाच बांधत आहे आता गुढी। नाही आपल्याकडे इथे गाठी पण नाही मिळाली आम्हाला, सगळं आर्टिफिशियलच लावावं लागतं आपल्या, फुलं पण नाही मिळाले। हो, हे बघ बाबांनी काय केलं, युवेन इथेच लावता। बघा, इथेच लावलेली आहे आम्ही गुढी, कारण पाट वगैरे सुद्धा नाही, काही ठेवायला बांधायला पण नाही आणि वेळ नाही आहे एवढा त्यांच्याकडे, म्हणून तुळशी जवळच इथे उभारलेली आहे। प्रसाद पण ठेवून द्या। हाँ, व्हेरी गुड, जे करून दे। युवेनच्या बाबाची पूजा झाल्यानंतर मी पण पूजा करून घेतलेली आहे इथे, आणि अशा प्रकारे इथे गुढी उभारलेली आहे आम्ही। तर गुढीची पूजा वगैरे झाल्यावर थोडं बाहेर आलो होतो आम्ही, बाहेर म्हणजे फक्त घराच्या बाहेरच आलेलो आहो। तर युवेनच्या बाबाला म्हटलं माझा 1-2 फोटो व्हिडिओज वगैरे बनवून द्या, माझे फोटोज वगैरे काढून द्या, कारण आपण नेहमी असं रेडी होत नाही, फेस्टिवललाच होतो आणि स्पेशली मी साडी खूप कमी घालते। तर मी गुलाबी साडी घातली होती, तर जे रील आता खूप व्हायरल चालू आहे गाणं गुलाबी साडीचं, तर मी म्हटलं त्याच्यावर मला व्हिडिओ बनवायचा आहे, तर प्लीज माझा व्हिडिओ वगैरे बनवून द्या। पण ते काही इंटरेस्टेड नव्हते, आजूबाजूला बायका जात होत्या तेच जास्त लाजत होते आणि मला व्हिडिओ बनवून देत नव्हते धड। तर कसा बसा बनवलेला आहे, त्यात युवेन पण त्रास देत होता, मध्ये मध्ये ऊन पण पडलं होतं आणि त्यांना लगेच जायचं होतं ड्युटीला। तर मी व्हिडिओ बनवलेला आहे, रील टाकलेली आहे, तर तुम्ही जाऊन नक्की बघा आणि कसं वाटलं कमेंट्समध्ये सुद्धा सांगा मला। तर बघा, अशी गुढी उभारून झाली आमची। तर तुम्ही बघितलंच किती घाई गडबड होती, त्यांना जायचं होतं ड्युटीला त्यामुळे। तर युवी पण खूप चिडचिड करतो, त्याला पहिले खाऊ घातलं, मी चेंज करून घेतलेला आहे इकडे आणि स्वयंपाक सुद्धा करून घेतलेला। मी तुम्हाला दाखवते स्वयंपाक आज मी काय काय केलेला आहे। ताक आत्ताच तयार केलेला आहे, याच्यात फक्त मसाला पावडर टाकायचं राहिलेला आहे। त्यानंतर मी बनवलेली आहे पाटोडीची भाजी, यात वरण भात आहे आणि इकडे आहे पाटोडीच्या भाजीचा रस्सा, त्याचबरोबर इकडे आहे बासुंदी आणि इकडे पोळ्या बनवलेल्या आहे मी, सोबतच पुऱ्या सुद्धा बनवलेल्या आहे बासुंदी सोबत खायला। पुऱ्या आवडते आम्हाला बासुंदी सोबत। आणि स्वयंपाक झाल्यानंतर किचन पण सगळं आवरून घेतलं, बघा किती भांडी निघाले होते आणि सणावाराचं म्हटलं की खूप पसारा होऊन जातो काही बनवायचं म्हटलं तर। इकडे मी किचन पण आवरून घेतलेलं।
आता आम्ही जेवण करून घेतो। याचे बाबा पण आलेले आहे ड्युटीवरून, बराच वेळ झाला। युवेन पण झोपलेला आहे, त्याला खूप झोप, त्याला झोपून दे आणि गुडीला पण नैवेद्य दाखवून देतो आम्ही स्वयंपाक झाल्यावर, कारण सकाळी सकाळी स्वयंपाक नव्हता झाला, त्यामुळे आता मी नैवेद्य दाखवणार, सोबतच आम्ही पण जेवण करून घेतो। तर इथे मी ताट वाढून घेतलेलं आहे, आता गुडीला पण नैवेद्य दाखवून देते आणि आम्ही जेवण करायला बसतो। तर संध्याकाळची वेळ झालेली आहे, आराम केला होता आम्ही त्यानंतर जेवण झाल्यानंतर, आणि संध्याकाळचे सगळे कामं आवरलेले आहे। मी इथे फ्रेश झालेली आहे, दिवाबत्ती वगैरे केलेली आहे आणि युवनच्या बाबाची वाट पाहिली, पण बराच वेळ झाला ते नाही आले आणि ते आता म्हटलं की मला अजून 1 तास लागू शकतो आणि अंधार पडायला लागलेला आहे। तर गुढी लवकर काढायची असते संध्याकाळपर्यंत, त्याच्यामुळे मी आता एकटीच काढून घेत आहे इथे। तर म्हटलं की ते येतील तर माझा मोबाईल वगैरे पकडतील, पण ठीक आहे, मला जसं शक्य होते मी तसं करेल। हे बघा, इथे मी गुढीला दाखवण्यासाठी प्रसाद काढून घेतला, धने आणि गुळाचा प्रसाद दाखवायचा असतो, आणि आरतीचं ताट काढून घेतलेलं आहे। आणि एकदा आता आपण परत आरती करून गुढी उतरून घ्यायची आहे। तर मी इथे आता गुढी उतरवत आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला गुढी उतरवताना पूजा वगैरे करायची असते, तर त्याच्यासाठी मी इथे अगरबत्ती वगैरे फिरवलेली आहे, त्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावलं, गुढीला थोडी एक आरती करून घेतलेली आहे। आणि आता गुढी उतरवून घेतायचं। गुढी उतरून घ्यायला मला वेळच झाला होता, बघा अंधार पडलेला आहे। युवेनच्या बाबाची वाट पाहता पाहता संध्याकाळी उतरवायला पाहिजे होती मी खरं तर झालेली आहे इथे माझी गुढी वगैरे काढून सगळं। आणि बघा इकडे काय करतोय युवी, तू काय करतोय बेटा? खेळत आहे। युवेने ड्रेस सुद्धा चेंज नाही केला, जेवण सुद्धा नाही केलं नीट, डायरेक्ट झोपून गेला, त्याला एवढी झोप आली होती त्यामुळे तो त्याच ड्रेसवर झोपला, अजून चेंज नाही करून दिलेला आहे, म्हटलं आता करून द्यावं त्याला चेंज। आणि युवेन इकडे खेळत आहे, आणि राजस्थानमध्ये भरपूर ऊन पडायला लागलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप कूलर सुद्धा लावून घेतलेला आहे। तर असा झाला आमचा गुढीपाडवा सेलिब्रेट। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आजचा कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल, आणि लाईक करा, शेअर करा, आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। युवी से बाय।